सर्व सुख गोडी, सर्व शास्त्र निवडी, रिकाम अर्ध घडी राहू नको. याचा अर्थ किती सुंदर आहे बघा. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व शास्त्रांचा आणि ग्रंथांचा अभ्यास करून एकच गोड अर्थ निघतो की सर्व सुख हे विठ्ठलाच्या नामस्मरणामध्येच आहे. म्हणूनच आयुष्यातली अर्धी घडी म्हणजेच 1 मिनिट सुद्धा देवाच्या नामस्मरणाशिवाय रिकामा जाऊ देऊ नकोस. ज्या क्षणी तुम्ही डोळे मिटून विठ्ठलाचं नामस्मरण करता तेव्हा त्या रिकाम्या झालेल्या मनामध्ये स्वतः पांडुरंग येऊन बसतो. पांडुरंगाचं नामस्मरण येऊन बसतं. ते नाम तुमच्या मनातील सर्व काळजी मिटवून टाकतं. माऊली, जेव्हा कोणीच तुमच्या पाठीशी नसतं तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या या अभंगाप्रमाणे विठ्ठलाच्या नामस्मरणाचा एक छोटासा तुकडा देखील तुम्हाला जगण्याचं बळ देऊ शकतो. म्हणजेच आयुष्यामध्ये कितीही काम असू द्या, कितीही संकट असू द्या, पण त्या माऊलीला, त्या विठाईला हाक मारायला कधीच विसरू नका. कारण ती अर्धी घडी तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. काम करताना कधी थकवा जाणवला तर विठ्ठलाचं नाव घेऊन बघा, तुमचं मन हलकं होईल. हरिपाठातला हा अभंग तुमच्या मनाला जर भिडला असेल तर मला लाईक करायला विसरू नका. आणि हो, कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहिताय ना? रामकृष्ण हरी.